असते आमचे सहकारी मित्र वस्ताद अनिल भाऊ साबळे मल्ल सम्राट केसरी पुरस्काराचे मानकरी यांचा सन्मान आखाड्यावरती संपन्न होतोय। या खेड तालुक्यामध्ये कुस्तीला खऱ्या अर्थानं व्यासपीठ निर्माण करून देणारा पैलवान अनिल साबळेसाठी टाळ्या करा सर्वांनी। शाबास शाबास शाबास। बापूसाहेब थिटे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। नंबर 1 चे पैलवान आखाड्यात आलेले आहेत। शाबास। कुस्ती लावण्यासाठी किसन शिंदे, विकास सेठ नायकवडी आणि शिवाजी पोटवडे आखाड्यात चला। नंबर 1 कुस्तीसाठी मानाची ढाल आहे। बापू थिटे कुस्ती लागल्यानंतर शुभेच्छा देतील या मैदानासाठी। हे पहा कैलासवासी बबनराव महादो आरगडे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी केशव बबनराव आरगडे यांच्या वतीने 1 नंबर कुस्तीसाठी जो पैलवान विजय होईल त्याच्यासाठी ही मानाची ढाल आहे आणि कुस्ती लावण्यासाठी त्यांनी आखाड्यात यावं विनंती। नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ होतोय। सलामी दिली जाते। या मैदानामधली नंबर 1 ची कुस्ती पैलवान कुमार माने हात वरती करा। शिवने तलिमा क्लोज विरुद्ध पैलवान प्रतीक कदम बारामती कुस्ती संकुलन अशी कुस्ती लागते। ही कुस्ती लावण्यासाठी आदरणीय रोहिदासाबा पवळे सिद्धांत ग्रुपचे सर्व आपण मैदानात जा। आदरणीय शिवाजी भाऊजी पोटवडे, किसनराव ज्ञानोबा शिंदे आणि विकास शेठ नायकोडे, शिवतीर्थ डेअरीचे सर्व आदरणीय किसनराव शिंदे साहेब, फायनल सम्राट विकासराव नायकोडे आणि शिवाजी भाऊजी पोटवडे, आदरणीय पैलवान संभाजी शिवाजीराव पोटवडे आपण या ठिकाणी मैदानात जा। 2 मिनिटात या ठिकाणी बापूसाहेब थिटे पैलवान शुभेच्छा देतील। संजय शेठ कदम यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि काळोप्पा लोखंडे यांनी अतिशय चांगली पंचगिरी केलेली आहे त्यांच्यासाठी 200 रुपये आलेले आहेत। नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ होतोय। सलामी झालेली आहे। कुस्तीला प्रारंभ पैलवान 1 नंबरचे आखाड्यात आलेले आहेत। कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। प्रतीक कदम विरुद्ध पैलवान कुमार माने। हिरामन शांताराम पोटवडे यांच्याकडून 500 रुपये चालू निकाली कुस्ती झाल्यानंतर आणि यानंतर बापूसाहेब थिटे पैलवान शुभेच्छा देतील या मैदानाला। आज या ठिकाणी श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आज जे या ठिकाणी कुस्त्यांचं जे जंगी मैदान या ठिकाणी चालू आहे, खास करून केचे सर या गावाला कुस्तीची पंढरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। याचं कारण असं आहे, साबळे वस्ताद आज प्रत्येक गावामध्ये आपण पाहतो, अनिल वस्ताद असतील, पंकज असेल, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावामध्ये कुस्त्यांचा एक विशिष्ट प्रकारे चांगल्या जोडीतल्या कुस्त्या जोडून एक जंगी मैदान होतं। परंतु सर्वात आधी कुस्तीचं मैदान मला असं वाटतं काळूस गावापासून सुरुवात झाली होती। मला आठवतंय, मला असं वाटतं कौटकर यांचा वाढदिवस होता आणि कुठल्याही गोष्टीला सुरुवात झाली की आपण म्हणतो की इवलसा झाडं लावली या दारी त्याचा वेलू गेला गगनावरी। त्या अनुषंगानं या भागातील कुस्तीला जुन्या काळामध्ये राजाश्रय होता आणि सद्यस्थितीला लोकाश्रयातनं ही कुस्ती चालू आहे। राजाश्रयाच्या नंतर ना आपल्या भागाला जर लोकाश्रयातनं जरा
पैलवानांना पर्वणी निर्माण केली असेल तर ती काळूस गावाने केली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. या ठिकाणी निश्चितपणानं खेड तालुक्याला कुस्तीची परंपरा आहे. सर्वप्रथम डावरे वस्तादांनी ऑलिम्पिकला पदक मिळवलं होतं. त्यानंतरनं महाराष्ट्र केसरी हिरामन बनकर, 3 नंबरला त्यांचे सुपुत्र विकी बनकर आणि 4 नंबरला आत्ता मगाशी येऊन जे आपले खेड तालुक्याचा अभिमान असणारा शिवराज राक्षे. आता माझी भैरवनाथाला विनंती आहे की बाबा 4 महाराष्ट्र केसरी किंवा चांगले कुस्तीगीर या खेड तालुक्याला मिळालेले आहेत. आता 5वा महाराष्ट्र केसरी या आपल्या पूर्व भागाला भेटावा आणि त्याची सुरुवात काळूस गावापासून व्हावी अशी भैरवनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आलेल्या सर्व कुस्तीप्रेमींना, कुस्तीगिरांना आणि कुस्ती शौकीनांना मी एक काळूस गावचा नातेवाईक या नात्याने सर्वांचं स्वागत करतो आणि सर्व कुस्तीगिरांना भावी वाटचालीसाठी सदिच्छा शुभेच्छा देतो. आणि सर्व ग्रामस्थांना हे पुढचं वर्ष सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, धनसंपत्तीचं जावो. सर्वांच्या मनोकामना, सर्व इच्छा, सर्व आकांक्षा पूर्ण होत अशी भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद बापूसाहेब तिटे पैलवान. संपत टिमगिरी जे व्यासपीठावरून निवेदन केलं त्यांच्यासाठी संग्राम खैरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. संपत टिमगिरी निवेदक हा हारातला दोरा असतो. संपत टिमगिरी निवेदक यांच्याकडून संग्राम खैरेला 500 रुपयाचं बक्षीस. ओके, समजून घ्या. नंबर 1 ची कुस्ती चालू आहे. पैलवान सतीश खलाटे यांच्याकडून 1 नंबरच्या कुस्तीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. लाल लांग परिधान केलेला, दोन्ही पायाला निकॅप लावलेला पैलवान प्रतीक कदम, बारामतीचा पोरगा आहे. बारामती म्हणलं की सगळ्याच्या भोवया उंचवतात. बारामतीवरून आलेला आहे. मार्कड कुस्ती केंद्र इंदापूर, इथं बारामती लिहिलंय. हा, आणि कुमार माने काळी लांग परिधान केलेला पोरगा. कुमार हात वरती करे. हा कुमार माने माळशिरस तालुक्यातला खळव्याचा पैलवान आहे. एक वस्तुस्थिती सांगतोय, या मुलाला आई नाही, वडील नाही, 1 गुंठा जमीन नाही, राहायला घर नाही, म्हणून अनिल साबळे वस्तादांनी नंबर 1 ला कुस्ती घेतली. ही वस्तुस्थिती आहे. या जगाच्या पाठीवर आई वडील ज्याला नाहीत त्याला आई वडिलांची किंमत माहित आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणलेला आहे. आज एवढा मोठा पैलवान झाला, आई वडील असते तर किती मोठा आनंद झाला असता. खरोखर अनिल साबळे वस्ताद यांच्या माध्यमातून या ग्रामस्थांनी आज नंबर 1 ला ही कुस्ती घेतली. अतिशय चांगली कुस्ती आहे. खेळ आहे, हारजीत होईल, विजय पराभव होईल, पण गरीबागरीच मर्दुमकी आणि पुरुषार्थ जपला जातो. हा एक इतिहास आहे. ही वस्तुस्थिती आहे. गरीबागरीच पैलवान घडत असतात. हिंद केसरी मारुती बहुमानी बस आपल्याला माहित आहे. ओ पापण्या कोणी मिटू नका. सांगलीजवळ कवटेपिरा नावाचं गाव, गावाजवळ गेलं तर गाव दिसत नाही. नदीच्या कडाला बसलेलं गाव. दिल्ली तख्तावरती नाव गाजवलं. दिल्लीच्या का राजमार्गाला नाव दिलंय हिंद केसरी मारुती बहुमानी महामार्ग. हे कौतुक, हे कसब कुस्तीचं आहे. जागतिक कीर्तीचे पैलवान झाले, हिंद केसरी झाले मारुती बहुमाने. जसे देहाचे होते तसेच दिलाचे होते. 144 किलो वजन होतं. पैलवानकी संपली. एक सांगलीचं शिष्टमंडळ दिल्लीला गेलं होतं राजीव गांधींना भेटायला. स्वतंत्र सेनानी धुळापाना नवलेला कॉप्ट करून खासदार घ्या म्हणून, आणि कुणीतरी टुंग काढली पैलवान मारुती मानेला घ्या की संकट म्हणून. हे सगळे हॉलमध्ये गेले, तिथं बसले दिल्लीत. आणि राजीव गांधी बाहेर आले. मारुती भाऊ मानेंना बघितलं आणि विचारलं हे कोण आहे. त्यांच्या पेने सांगितलं ये तो पैलवान मारुती भाऊ माने, भारत को गोल्ड मेडल दिए. आप क्यों नाही होते खासदार म्हणले. दुसऱ्याची वर्णी लावण्यासाठी गेले होते, केवळ पर्सनॅलिटीला पाहून खासदार झाले. हिंद केसरी मारुती भाऊ माने. पैलवान म्हणून कुणाला बघावा. फुरसतीच्या वेळामध्ये देवाने घडवलेलं रत्न हिंद केसरी मारुती भाऊ माने. मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे आणि मारुती माने 6/3/1965 खासबाग मैदानला कुस्ती गाजली. राजेश्री शाहूराजांनी कोल्हापूरला शाहू खासबाग मैदान बांधलेलं आहे. 1 लाख लोक बसतात.
20,000 लोक तिकीट काढून बाहेरनं फिरत होते. एवढी कुस्ती गाजली होती. दिवस निघून जातात, आठवणी मनात राहतात, पण या लाल मातीच्या माध्यमातून त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं जातं. आज भैरवनाथाच्या या पावनभूमीमध्ये मल्लयुद्ध झळकलेलं आहे. अनेक गोरगरीब पोरांच्या खुराकाची व्यवस्था व्हावी म्हणून ग्रामस्थांनी हे मैदान आयोजित केलेलं आहे. हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांनी ही परंपरा घालून दिलेली आहे. हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेतीच व्यवसाय करायचे. शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे रवळे एकत्र यावे म्हणून गावोगावी ग्रामदैवताच्या यात्रा जत्रा चालू झाल्या. हजारो वर्षापूर्वी काही MIDC इंडस्ट्रियल एरिया काही नव्हता, फक्त शेतकरीच होता आणि 2 टायमाला लागणार अन्नच फक्त माणूस मिळवत होता. ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल, देवाचा छबिन असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुडाचा कार्यक्रम असेल, पण यात्रेची सांगता कुस्ती मैदान न व्हायची. राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी ही विचारधारणा घालून दिली. गाव तिथं हनुमान मंदिर उभा केली, गाव तिथं तालमी उभा केल्या. पाठा 4 वाजल्यापासून तरुण पोरं तालमीत जाऊ लागली, घाम गाळू लागले आणि शरीर बलदंड झाली. सशक्ताने समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलेलं आहे. हा एक इतिहास आहे. पेशवाई खालसा झाल्यानंतर इंग्रज सत्तेवर पहिला दंड कुणी ठोकला असेल तर तो पैलवानाने राजे उमाजी नाईक, त्याचं नाव, रामुशाचा पोरगा, इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला. फार मोठी बलाढ्य सत्ता होती इंग्रजांची. 71 देशावर हद्दपार केलं इंग्रजांना पैलवानाने. असाध्य ते साध्य करीता सायास करण अभ्यास तो का म्हणे. या जगामध्ये कुठली गोष्ट असाध्य नाही, अशक्य नाही, हे दाखवून दिलं शिवप्रभूने. शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना बळ दिलं. लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने येसाजी कंक, संभाजी कवजी कोंडाळकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते. शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय अवघड ठरणार नाही. आज या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइस आहेत. पैलवान नरसिंग यादव, पैलवान विजय चौधरी, पैलवान राहुल आवारे, पैलवान सुनील साळुंके. 10-10, 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी DYSPचं स्वप्न पाहू शकत नाही. लाल मातीत घाम घालणारे या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र DYSP झाले. सदासजी कोण कोणाचं कौतुक करत नाही. हे कौतुक, हे कसब या लाल मातीचं आहे. माती आणि माता वेलांटीचा फरक आहे. जन्म देते ती माता, आयुष्यभर सांभाळ करते ती माती. म्हणून हीच नाती, हीच नीती जपायची आणि जोपासायची असतात. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. येताना काय आणलेलं नाही आणि जाताना आतापर्यंत कुणीच काही नेलेलं नाही. नंगा यावर नंगा गया. पण जीवनात येऊन जी कीर्तिमानी केलेली आहे ती कीर्तिमानी खऱ्या अर्थानं पाठीमागे राहत असते. गावासाठी आणि देवासाठी अनेक दानशूर मंडळींनी या ठिकाणी वर्गणी दिली. म्हणून आज एवढं मोठं मैदान या ठिकाणी संपन्न होतंय. काळूस मुक्कामी भैरवनाथाच्या उत्सवानिमित्त आणि या मैदानामधली नंबर 1 ची कुस्ती चालू आहे. माझी एक कमिटीला विनंती आहे, खरोखर या महाराष्ट्राच्या सोशल मीडियामध्ये फार मोठं नाव असणारं एक व्यक्तिमत्व इथं आलेलं आहे. ज्ञानेश्वर अस्वली नावाचं कुस्ती सोशल मीडियात महाराष्ट्रात फार मोठं त्यांचं नाव आहे. त्यांचा एक सन्मान व्हावा अशी विनंती करतो. कुस्तीचा प्रचार आणि प्रसार 2016-17च्या कालखंडानंतर सोशल मीडियामुळे झाला आणि आमच्यासारख्याने कुस्तीला सोशल मीडिया म्हणून बराचसाच काही प्रयत्न केला. एकच उद्देश होता, व्हाईट कॉलरची लोक कुस्तीकडे वळाली पाहिजेत. सर्वसामान्याला कुस्ती समजली पाहिजे. नाहीतर लोक काय म्हणतात, पैलवान म्हणजे काय हो, त्याचा गुडघ्यात मेंदू असतो. हे चुकीचं आहे. चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान असतोय. प्लॅन, इस्टिमेट, कारवाई एकाच वेळी जो करतो तो पैलवान असतोय. सज्जन लबाड म्हणजे पैलवान. समोरच्याकडून खरं काढून घ्यायचं आणि खोटं करून दाखवायचं. उत्तम इंजिनियर म्हणजे पैलवान. इंजिनियर कागदावरती प्लॅन, इस्टिमेट आखतात,
नंतर कारवाई करतात, पण कारवाई आणि प्लॅन एस्टिमेट एकाच वेळेस जो करतो तो पैलवान असतो. हेच ते ज्ञानेश्वर असवले. चालू असलेल्या कुस्तीसाठी आदरणीय चेअरमन राजू शेठ साळुंके यांच्याकडून विजेत्या पैलवानासाठी 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी जमा झालेलं आहे. ज्ञानेश्वर असवले सर, यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. शाबास आहे. लाल माती कुणालाही काही कमी पडून देत नाही. कुस्तीसाठी हा ज्ञानेश्वर तसा नौका माणूस. कोरोना गेला आणि कोरोना गेल्यानंतर कुस्तीला सोशल मीडिया आणली. फार मोठा चाहता वर्ग या महाराष्ट्रात तयार झाला ज्ञानेश्वरचा. एक रील्स 16 17 लाख लोकांपर्यंत पोहोचते त्यांची. तेवढं मोठं काम आहे. सोशल मीडियात काम केलं तर नाव होतंय. हे पहा, ज्ञानेश्वर असवले आणि मी उद्या आम्ही दोघं जण, आम्हाला जालन्याला मैदान आहे. असवले सर कोल्हापूरवरून इथं आले, मी अकलूजवरून आलो म्हणून योगायोगाने त्यांची तारीख खाली होती म्हणून आज आपल्या मैदानाला सापडले. 2-2 महिने तारखा बुक आहेत त्यांच्या. टाळ्या तरी करा की सर्वांनी. आपल्या गावाचं देवाचं फार मोठं भाग्य म्हणून आज ज्ञानेश्वर असवले सरासारखा माणूस इथं आपल्यासाठी आला. आणि एका लाईव्हला त्यांचा 20 ते 25 हजार रुपये चार्जेस आहेत. कारण तेवढं त्यांचं नेटवर्क आहे, तेवढं त्यांचं काम आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पूर्ण कुस्त्या त्यांच्या चॅनलवरती यावेळीची प्रक्षेपित झालेली आहेत. यात्रा कमिटीचे सचिन शेठ आरगडे चेअरमन यांच्याकडून कुस्तीचे उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. कुस्तीचे डाव, प्रतिडाव आणि कुस्तीचा इतिहास इथं आलेल्या सर्वांना माहिती झाला. त्याबद्दल माझ्या वाणीचं कौतुक करून, ग्रामस्थांतर्फे कौतुक करून त्यांनी मला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि शब्बाचकीची थाप पाठीवरती टाकलेली आहे. आणि हे मैदान व्हावं हे सर्वांची फार मोठी तळमळ होती. सत्य संकल्पाचा दाता सदा भगवंत म्हटलेला आहे. अंगीकारलेल्या कार्यावर जर निष्ठा असेल तर ते कार्य साध्य आणि सिद्ध होत असतं. रात्री 11 वाजता नियोजन केलं मैदानचं आणि दुसऱ्या दिवशी जाहिरात काढली. संभाजीराजे पैलवान यांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे. हे पहा, स्पीकर मंडप जनसेट सौजन्य पवळे, मंडप डेकोरेटर बबनराव तुकाराम पवळे आणि ट्रॅक्टर ट्रॉयली सौजन्य सुरेश मोहन दौंडकर, रामदासजी दौंडकर सौजन्य, रोटर सौजन्य चक्रधर पोटवडे यांचा सर्वांचा सन्मान होईल. संदीप सेठ खैरे यांचंही फार मोठं योगदान आहे. मला महिन्यापासून फोन करत होते संदीप सेठ, मैदान होतंय का नाही, गॅरंटी काय अजूनही नाही. 8 तारखेला होतंय का 9 तारखेला होतंय. पण योगायोगाने 8 तारीख माझी खाली होती. 9 तारखेला उद्या आम्ही जालन्याला मैदानला आहे. एक आमदार साहेबाचं मैदान आहे जालन्याला. उन्हाळ्याचा सीझन चालू आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हा आहेत बापूसाहेब. 30 जिल्ह्यात कुस्तीला फार मोठं अस्तित्व आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हे प्रमुख जिल्हे कुस्तीसाठी. हिंगोली, परभणी, बुलढाणा, जालना, अमरावती, वाशिम याही भागामध्ये चांगल्या प्रकारे कुस्ती चालते. नांदेड. पण आपल्या कुस्तीत त्यांच्या कुस्तीत जरा बदल आहे. कुस्ती करा. दोन्ही पैलवान घामेघूम झालेले आहेत. पैलवान प्रतीक कदम, कुमार माने, कुस्ती करा. श्रावण चोरमले इंदापूर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. पुढच्या वर्षीसाठी पैलवान बापूसाहेब थिटे या गावचे पाहुणे 1 नंबरची कुस्ती पुरस्कृत करणार आहेत. टाळ्या करा बापूसाहेबांसाठी. मगाशी सांगितलं मर्दच मर्दाची कदर करत असतात खऱ्या अर्थानं. धन्यवाद बापूसाहेब. आत्ताच पुढच्या वर्षीची कुस्ती त्यांनी जाहीर केली 1 नंबरची. बोले तैसा चाले.
आणि श्रावण चोरमले पैलवान यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. इंदापूरवरून आलेले शाबास. संदीप शेठ यांच्या हस्ते श्रावण चोरमले पैलवान यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. मार्कड कुस्ती केंद्रातले ते पैलवान आज इथे घेऊन आलेले आहेत. चला पैलवान कुस्ती करा, कुस्ती करा. डाव मारून कुस्ती होती. बऱ्याच वेळ झालं कुस्ती चालू आहे. नंबर 1 ची कुस्ती आहे. दोन्ही पैलवान घामे घुमजलेले आहेत. घामाच्या धाराने शोभून दिसतात ते पुरुषार्थी. या ठिकाणी स्पीकर मंडप आणि जनशेटचं सौजन्य खरं तर ज्यांच्या माध्यमातून लाभलंय आणि अतिशय सुंदर असा सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय ते पवळे डेकोरेटचे सर्वेसर्वा बबनराव तुकाराम पवळे. विनंती राहील या स्टेजकडे आपला सन्मान होतोय. विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. कुस्ती करा पैलवान. डाव प्रतिडाव पाहिजे. डाव मारून कुस्ती होते. गेले 3 तास झालं मैदान चालू आहे. अखंडपणे 2-2 कुस्त्या चालू होत्या. कुस्ती करा पैलवान. नंबर 1 चे पैलवान कुमार कुस्ती करा. प्रतीक बोला. बापूसाहेब थिटे यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कॉमेंट्रीचं कौतुक करून पैलवान बापूसाहेब थिटे ज्यांनी आपला मुलगा आणि मुलगी पैलवान केली या गावचे पाहुणे बापूसाहेब थिटे यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस सचिन भवाळे, सचिन भाऊ गायकवाड यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती, पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे पोलीस खातं, सदरक्षणाय खालनिग्रहणाय. संदीप खैरे यांच्याकडून ज्ञानेश्वर अस्वले सर यांच्यासाठी 500 रुपये आलेले. अतिशय सुंदर असं लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी त्यांचं चालू आहे. म्हणून त्या ज्ञानेश्वर अस्वले सरांची कदर करून ज्ञानेश्वर अस्वले सरांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कुस्ती करा पैलवान, कुस्ती करा. पैलवान कुस्ती करा. शाबास शाबास. काळूस गावचे माध्यमिक शिक्षक रमेश सेठ सातव सर यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. कुस्ती करा पैलवान. डाव प्रतिडाव पाहिजे. अटॅक आक्रमण पाहिजे. कुमार प्रतीक कुस्ती करा. नंबर 1 ची कुस्ती चालू आहे. या मैदान मधली पायला दोन्ही पायला निकॅप लावलेला प्रतीक कदम आणि समोरचा कुमार माने अशी कुस्ती लागलेली. 61,000 रुपये इनाम या कुस्तीसाठी ठेवलेला आहे. आणि लहू पोपटराव खैरे डॉक्टर आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने
नंबर 1 ची कुस्ती पुरस्कृत केलेली आहे. शाबास. माग सरकू नका, माग ढकलू नका, कुस्ती करा पैलवान. केल्याने होत आधी केलं पाहिजे. समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार हे कुस्तीत महत्वाचं असतंय. कुस्ती खेळ आहे. हारजीत होत असते, विजय पराभव होत असतोय, पण पडला का पाडला यापेक्षा लढला कसा याला तेवढंच महत्व आहे. कुस्ती करा. शाबास. शाबास. पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा राधा दैवत बजरंगबली हनुमान संत परंपरेचे चरणकृष्ण आणि सद्गुरू तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, शरण शरण हनुमंता, शक्ती युक्ती नीती भक्ती म्हणजे हनुमान. जिथं कुस्ती मैदान, जिथं रामकथा, तिथं बजरंगबली हनुमान हजर असतात. हात वरती करा सर्वांनी, हात वरती करा. मोठ्याने देवाचं नाव घ्यायचंय. बोल बजरंगबली की. जे हात वर करणार नाहीत त्यांना पुढच्या जन्मी हात मिळणार नाहीत, आणि जे जय म्हणणार नाही त्यांना जीभ मिळणार नाही. बोल बजरंगबली की. शाबास. जय. नंबर 1 कुस्ती कुमार माने आणि प्रतीक कदम. 61,000 रुपये इनामाची कुस्ती चालू आहे. डॉक्टर लहू पोपटराव खैरे, जीवन मल्टी, यशवंत खैरे जरा त्यांची माहिती सांगतील. आता चालू असलेली नंबर 1 ची कुस्ती, या कुस्तीला ज्यांचं सौजन्य लाभलं असे आपल्या गावचे सुपुत्र डॉक्टर लहू पोपटराव खैरे यांचं नारायणगाव या ठिकाणी जीवन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे. आपणा सर्वांना ज्ञात आहे. लहू खैरे हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या दवाखान्यामध्ये कोणीही गेल्यानंतर कोणाकडे पैसे असू किंवा नसू तरी ते कोणाला विचारत नाही. गोरगरिबांना अतिशय अल्प दरामध्ये त्या ठिकाणी ते उपचार करतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. पाठीमागं कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, कोणालाही त्यांनी तुझ्याकडे पैसे आहे का नाही, परंतु माझा पेशंट हा माझा देव आहे या उद्देशाने त्यांनी त्या ठिकाणी नीट केलेला आहे. आणि हे कुस्ती मैदान चालू असताना सहज त्यांना एक फोन केला आणि म्हटलं की डॉक्टर साहेब आपल्याला असं असं करायचं आहे. त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्हाला जे काय द्यायचं लागत असेल तेवढं सांगा, मी द्यायला तयार आहे, अशी त्यांची ख्याती आहे. मग आता पुणे जवळ आहे, आपल्याला चाकण जवळ आहे, तरी आपल्या काळूस गावातील पंचक्रोशीतील पेशंट आजारी असल्यानंतर त्या ठिकाणी नारायणगावला त्या ठिकाणी जातो. हा विश्वास त्यांच्याकडे आहे. आणि असं असताना त्यांचं या ठिकाणी या पहिल्या कुस्तीला सौजन्य लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे कुस्ती क्षेत्रामध्ये आवड असणारे पवळे डेकोरेटचे सर्वेसर्वा प्रोफा बबनराव तुकाराम पवळे यांच्याकडून स्पीकर आणि मंडप त्यांना सांगितलं. ते म्हणले काय माझ्यावर जबाबदारी टाकायची जी टाका. आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज स्पीकर आणि जेनसेट प्राप्त झालेले आहे. समोर ज्या ट्रॉल्या लावलेल्या आहेत ते आपल्या गावचे सुरेशराव दोंडकर, रामदासराव दोंडकर यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि छोटा ट्रॅक्टर रोटर आपल्या गावचे सुपुत्र चक्रधारराव पोटवडे यांच्याकडून आपल्याला त्याचं सौजन्य लाभलेलं आहे. कारण भैरवनाथ महाराजांचा उत्सव होत असताना आणि समोर जी लाईट लावलेली आहे ती लाईट पदवीनराव वाटेकर यांच्या माध्यमातून आपल्याला अल्पदरामध्ये प्राप्त झालेले आहे. ज्ञानेश्वर आसवले
लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून चाललेला आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. त्याचप्रमाणे मंडप डेकोरेटरचे बबनराव तुकाराम पवळे ते असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ट्रॅक्टर ट्रॉली सुरेश आणि रामदास ते असतील त्यांचा सन्मान होत आहे. चक्रदादा पोटवडे यांचाही सन्मान होत आहे. आपण सर्वांनी साथ दिली या माध्यमातून अतिशय आखाडा चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. आणि त्याचप्रमाणे जे बोलत आहे किंवा कॉमेंटरी करत आहेत एक एक शब्द ऐकावा असा वाटतो की कधी कंटाळा येत नाही असं ज्यांचं निवेदन आहे असे युवराज केचे सर असतील. अतिशय चांगल्या पद्धतीचं कॉमेंटरी त्यांच्या या ठिकाणी झालेलं आहे. मी सर्वांचं मनपूर्वक असं आभार मानतो. सर्वांच्या सहकार्यानं हे मैदान अतिशय चांगल्या प्रकारचं चाललेलं आहे. आता केचे सरांना विनंती करतो की धन्यवाद. आणि कुस्ती पॉइंट वरती चालवते ज्ञानेश्वर अस्वले सर यांचा ग्रामस्थांच्या वतीने मानधन देऊन सन्मान झालेला आहे. धन्यवाद. खरोखर सर्वांची एकवाक्यता असल्यानंतर सर्वजण एका घोंगड्यावर आल्यानंतर काय होतं याची प्रचितीता आलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. डॉक्टर लहू पोपटराव खैरे डॉक्टर साहेबांनी कोरोनाच्या कालखंडामध्ये 3.5 ते 4 हजार रुग्ण बरे केले. कोरोनासारखी वैश्विक महामारी आली होती. माणूस माणसाला भेट होता. चीनमधनं आलेला कोरोनासारखा आजार, पण कोरोना आजार म्हणून आला होता. कालांतराने त्याचा बाजारही झाला. माणूस माणसाला भेट होता कोरोनाच्या काळात, पण कोरोनाने एवढंच शिकवलं माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं. माणसाला माणसाची किंमत निर्माण करून दिली ही कोरोनाने. बरोबर का? राजू शेठ मैन यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 500 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. धन्यवाद. नंबर 1 ची कुस्ती पॉइंट वरती चालू झालेली आहे. कोण पॉइंट घेणार? विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार बघूया. शपथ. कुमार प्रतीक कुस्ती करा. 9:30 वाजलेली आहेत. तगडी कुस्ती. अरे बाप रे, बा 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 बा. कुमार माने शिवनेरी तालीम क्लोज. कैलासवासी दत्तापा वाघमारेचा पट्टा विजय झाला. 1 गुंठा जमीन नाही, आई नाहीत, वडील नाहीत. मोकळे हातानं कुणी जाऊ नका. त्या गरीबाच्या पोरासाठी खिशात हात घाला, माझी विनंती आहे आपल्याला. इथं थांब. या ठिकाणी कुमार मानेला सतीश खलाटे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस या ठिकाणी आलेला आहे. साधू खैरे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस कुमार मानेसाठी आलेलं आहे. माझी प्रत्येकाला विनंती आहे, खिशात हात घाला, गरीबाच्या पोराचं कौतुक करा.